नमस्कार, आम्ही डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या। आज आपण कृषिक 2026 मध्ये आलेलो आहोत आणि आज जो माझ्या पाठीमागे तुम्हाला जो प्लॉट दिसतोय तो 86-032 या व्हरायटीचा असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला आहे याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। हे जे आपल्या समोर आज आपल्याला दिसतंय हे स्वयंचलित हवामान केंद्र असून याची रेंज 5 किलोमीटर एरियाची आहे। हे आपण 25 शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये एक स्वयंचलित हवामान केंद्र आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल 2.5 एकरासाठी एक मॉइश्चर सेन्सर देत असतो। या हवामान केंद्राचा उपयोग असा आहे की हे आपल्याला पीक, पाणी, कीड, रोग नियोजन याबद्दल सर्व माहिती सांगतं। तर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 25 शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये आपण एक वेदर स्टेशन आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मॉइश्चर सेन्सर देत असतो। याचा एकरी खर्च तुम्हाला 10,000 रुपये येतो आणि तुम्हाला कारखान्याची आणि व्यवसायाची सबसिडी देखील मिळते। हा मॉइश्चर सेन्सर असून याचा उपयोग असा की शेतकऱ्यांना किती पाण्याची गरज आणि खताची गरज आहे हे तुम्हाला या मॉइश्चर सेन्सरद्वारे कळतं। हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज पाठवतं की तुम्हाला किती खत, पाण्याची गरज आहे व किती तास तुम्हाला मोटर चालू ठेवायची आहे। आता जर तुम्हाला ही AI टेक्नॉलॉजी घ्यायची असेल किंवा तुम्हाला बसवायची असेल तर याच्यासाठी काय काय लागतं तर तुम्हाला ड्रीप करणं गरजेचं आहे, त्यानंतर तुम्हाला रोपांची लागण असणं गरजेचं आहे, तुमच्या ऊसामध्ये आंतरपीक कुठल्याही प्रकारचं नकोय। तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटेल की हे स्टेजिंग जे केलंय याची करण्याची गरज आहे का, तर खरं तर हे स्टेजिंग आपण फक्त प्रात्यक्षिक प्लॉट असल्या कारणाने आपण केलेलं आहे। तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं स्टेजिंग किंवा ऊस बांधण्याची गरज नाहीये, फक्त प्रात्यक्षिक प्लॉट असल्यामुळे आपण हा ऊस बांधलेला आहे। तर आज अशा प्रकारे आपण AI टेक्नॉलॉजी ऊसामध्ये कशी वापरायची याबद्दल माहिती जाणून घेतली। जर तुम्हाला ही AI टेक्नॉलॉजी तुमच्या प्लॉटवरती किंवा ऊसामध्ये बसवायची असेल तर तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीला कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।